सांगली जिल्हा परिषद व आटपाडी, जत, खानापूर, विटा, कडेगाव, तासगाव, कवठेमंकाळ, पलूस, वाळवा, ईश्वरपूर, शिराळा, मिरज या पंचायत समित्याकरिता दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान व दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी प्रक्रिया होणार आहे। ही निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधी तसेच निवडणूक कार्यक्षेत्रामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 142 अन्वये संबंधित निर्वाचन क्षेत्रातील सर्व प्रकारच्या घाऊक व किरकोळ मद्य व ताडी विक्रीच्या अनुज्ञप्त्या AFL1, AFL2, CLFL-TOD 3, FL3, FLBR2, CL2, CL3, फॉर्म E, फॉर्म E2, FL4, TD1 पुढीलप्रमाणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अशोक काकडे यांनी जारी केले आहेत। सर्व प्रकारच्या घाऊक व किरकोळ मद्य व ताडी विक्रीच्या अनुज्ञप्त्या सांगली जिल्हा परिषद व आटपाडी, जत, खानापूर, विटा, कडेगाव, तासगाव, कवठेमंकाळ, पलूस, वाळवा, ईश्वरपूर, शिराळा, मिरज पंचायत समिती कार्यक्षेत्रात सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका, सर्व नगरपंचायत व नगर परिषद कार्यक्षेत्र वगळून दिनांक 6 फेब्रुवारी 2026 ते मतदानाच्या अगोदरचा दिवस व दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदानाचा दिवस संपूर्ण दिवस बंद राहतील। तर दिनांक 9 फेब्रुवारी 2026 मतमोजणीच्या दिवशी संपूर्ण सांगली जिल्हा कार्यक्षेत्रात संपूर्ण दिवस बंद राहील। या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 54 व 56 नुसार कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल असे आदेशात म्हटले आहे।